आता आपण सुरुवात करतोय आपल्या दुसऱ्या राऊंडला आणि त्यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर आहे ऐश्वर्या राय बच्चन, वरुण गांधी, ऐश्वर्या, वरुण आणि स्वप्नजा। तुम्ही तिघांनी मला यातलं एक एक टोकन काढून द्या पटकन। ऐश्वर्या एक, थांब, आता वरुण, हा वरुण आणि स्वप्नजा, तिघांनी 3 टोकन्स मला दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 48। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 8। आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 44। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। आपल्या 3 स्पर्धकांना मी खरेदीची संधी देणार आहे, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव? आरती संदीप जळोतकर। बर, जळोतकर वहिनी, तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे। बर, मिस्टर काय करतात? माझे मिस्टर कास्मो फिल्म्स मध्ये प्लॅनिंग डिपार्टमेंट मध्ये आहे। बर, आणि सासरे पण सासरे घरीच असतात। म्हणजे रिटायर झालेत? हो, नाही, गावाकडे आमचं दुकान आहे, तिकडे असतात ते। गाव कधीमध्ये आमच्या नगर देवळा। बर, मग काय त्यांच्याकडे काय ड्युटी असते सासऱ्यांकडे? आता सध्या काही नाही, बाळ सांभाळतात। बर, मग तुमचा त्रास कमी झाला? हा। बर, मग बाळाला सांभाळून वगैरे तुम्ही खरेदीला कसे बाहेर पडता? नाही, असं शक्यतो जात नाही बाहेर, पण कधी गेलो तर त्याला घेऊन जातो। बर, कोण असतं बरोबर खरेदीला? मिस्टर असतात माझे। मिस्टर असतात? हो। आणि नंतर ती कोण उचलतं बॅग? मिस्टर। तेच? कारण माझ्याकडे बाळ असतं ना, म्हणून। तुमच्याकडे बाळ असतं, केवढं मोठं कारण आहे। पण आता तुमच्याकडे बाळ नाहीये, त्यामुळे तुम्हालाच इथे खरेदी करायची आहे। त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। तुझं नाव? वैशाली गायकवाड। बर, तू काय करतेस? मी 3rd इयर इंजिनिअरिंगला आहे। कुठला ट्रेड आहे? कॉम्प्युटर सायन्स। कम्प्युटर सायन्स? बर, मग घरी काय कम्प्युटर वगैरे आहे ना? बर, मग काय उपजॉब चालू असतात त्याच्यावर? जे आहे ते कॉलेजमध्ये शिकवतात ते सगळं करून बघते, प्रॅक्टिस वगैरे। ते सगळी प्रॅक्टिस वगैरे घरी चालते? घरी कोण कोण असतं? घरी आई वडील असतात आणि मी असते, आणि 3 बहिणीचे लग्न झालेले आहेत। बर, मग आता कोणाचा नंबर? आता मीच शेवटी आहे। म्हणजे तुझा नंबर? हा। बर, मग काय औरंगाबाद मध्ये की बाहेर बघणार? अजून काय तर ठरलं नाही। अजून काय ठरवलं नाही? मग आता काय ठरवलंस? आता सध्या अभ्यास। फक्त अभ्यास करायचा? बर, बघूयात या राऊंड मध्ये तू कशी खरेदी करतेस, त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव ज्योती कुरुंभट्टे आंबुलगेकर। एवढं नाव मोठं? हो। बर, तुम्ही काय करता? मी संस्कृत विषयाची प्राध्यापिका आहे। संस्कृत विषय? बर, कुठल्या कॉलेजमध्ये? मी देवगिरी कॉलेजमध्ये ज्युनियर कॉलेजला आर्ट्स कॉमर्सला संस्कृत विषयाची प्राध्यापिका आहे। बर, मग संस्कृत शिकवताना काही त्रास असतो? त्रास तसा नसतो, आवड मुलांना भरपूर असते, पण काही शाळांमध्ये संस्कृत नसल्यामुळे डायरेक्ट 11वीला जे संस्कृत घेतात त्यांना थोडं अवघड वाटतं, मग त्यांना व्यवस्थित समजावून सांगणे हेच आमचं कर्तव्य आहे बस। बर, म्हणजे संस्कृत भाषा ही खरं देवांची भाषा असं समजली जाते, तर मग आता देवांच्या आपल्याला काही इथे बोलवू शकत नाही देवांना, पण तुम्ही आहात तर तुम्ही संस्कृत मधून 3:30 कार्यक्रम कसा वाटतो ते सगळ्यांना सांगा। जी टीव्ही वाहिन्याः 3:30 कार्यक्रमः अतीव सुंदरः अस्ति। धन्यवाद अस्ति, धन्यवाद अस्ति। तुम्हाला या राऊंड साठी शुभेच्छा माझ्याकडून असती। आता तुम्ही कशा खेळतात ते मला पाहायचंय। खूप खूप शुभेच्छा। चालेल, थँक्यू। आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल। या राऊंड मध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे, या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे, आणि तीही 1 मिनिटामध्ये खरेदी करायची, लक्षात ठेवा। आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 849 रुपयांची, आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30। चला लवकर, पटकन पटकन, खाली पाडू नका काही साहित्य, सगळं राहिलं पाहिजे। 3:30। 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे। आता यांच्या खरेदीची टोटल करूयात। खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे, पाहूयात कोणी किती खरेदी केले ते। ज्योतिताईंनी केलेली खरेदी आहे 283 रुपयांची, त्यानंतर जळोतकर वहिनींनी केलेली खरेदी आहे 368 रुपयांची, आणि वैशाली गायकवाड हिने केलेली खरेदी आहे
466 रुपयांची ती आपल्या बजेटच्या जवळपास पोहोचली आहे, त्यामुळे ती ठरली आहे विजेती. अभिनंदन सगळेजण, अभिनंदन. तुम्हाला मिळते ही संपूर्ण भाजीपाल्याची खरेदी. जळोदकर वहिनींबरोबर आता त्यांचं बाळ आलेलं आहे. ते जर खरेदीच्या वेळेला असतं तर कदाचित तुम्ही जिंकला असतात. असो, पण आज जिंकली आहे वैशाली. अभिनंदन वैशाली. थँक्यू. आता या सगळ्या खरेदीची कशी काय हे करणार, म्हणजे वाटणी? वाटणी म्हणजे काय, घरी बघ, गेल्यावर ते हिसकावते आत्ताच सगळं साहित्य. त्याला काय देणार आहेस? हो देईल ना, अननस देईल त्याला. अननस देणार. हो. बरं, तुला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंड कडे. आपल्या अंदाजे कितीच्या विजेत्या वाघवहिनी आणि सुपरमार्केट राऊंडची विजेती वैशाली दोघी खेळणार अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडायची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम सोपा आहे. तुम्हाला काय करायचंय तर ही जी मोसंबी आहेत ही तुम्हाला सोलायची आहेत. पण एक अट आहे, ही मोसंबी सोलताना तुम्हाला हाताचा वापर करता येणार नाही. तर ही तुम्हाला सोलायची आहेत दातानी किंवा तोंडानी सोलायची आहेत. जो सर्वाधिक मोसंबी सोलेल तो असेल विजेता आणि त्याला मिळणारे संधी चावी निवडण्याची. समजलं दोघींना? नक्की? सगळेजण तयार? सुरुवात करायची? 3:30 करा सुरुवात. लवकर 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 लवकर. टाळ्या. थांबा. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात सर्वाधिक मोसंबी कोणी सोडली आहेत ते. वैशाली, हे मोसंब ग्राह्य धरलं जाणार नाही. वैशालीनी 1 मोसंब पूर्णपणे सोडलेलं आहे. आणि इकडे वाघवहिनी हे मोसंब ग्राह्य धरलं जाणार नाही. आणि हे दुसरं, पण याच्यात साल आहे त्यामुळे हे सुद्धा ग्राह्य धरलं जाणार नाही. याचाच अर्थ वैशाली जिंकली आहे आणि तिला मिळते संधी चावी निवडण्याची. अभिनंदन. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? कोणत्या रंगाची चावी निवडणार? हिरव्या रंगाची. हिरवा का? कारण ती माझ्या साईडला आहे. तुझ्या साईडला आहे म्हणून. हा. बर, पाठीमागे काय वाटतंय, कुठल्या रंगाची चावी? लाल. आणि हिरवा? हिरवा. लाल की हिरवा? हिरवा. नक्की? हो, फायनल. निवड मग. वैशालीने हिरव्या रंगाची चावी निवडली आहे, त्यामुळे वाघवहिनींना मिळते लाल रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. आपल्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत वाघवहिनी. त्यांना मिळालाय पुदिना. अभिनंदन. थँक्यू. आता कसं वाटतंय? गार वाटतंय. गारगार वाटतंय ना? हो. म्हणूनच पुदिना दिलेला आहे. पुदिन्यामुळे सगळं काही थंडगार होतं. हो. तुम्ही अशाच कूल राहाव्यात ही आमची अपेक्षा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत वैशाली मॅडम. त्यांना मिळालेला आहे मायक्रोवेव्ह ओव्हन. थँक्यू. काय आता काय याच्यात शिजवणार? मला घ्यायचाच होता. घ्यायचाच होता. हो. बर, पण आता बनवणार काय याच्यात? केक वगैरे. केक वगैरे बनवणार. आणि हे सगळे काका वगाशी इतके हो, नाचत होते. सगळ्यांना खाऊ घालणार. सगळ्यांना खायला घालणार ना? मलाही बोलव. हो, नक्की. नक्की. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता वळूयात आपल्या आजच्या प्रश्नाकडे. थांबा जरा, नीट ऐका. आजचा प्रश्न मी असा विचारला होता, कोकणातून आली गोटी ती तलवारीनंही नाही तुटी म्हणजे काय? थांबा. उत्तर फोडायचं नाही. उत्तर फोडायचं नाही. तुम्ही या. तुमचं नाव? रोहिणी पोळ. आणि उत्तर? सुपारी. अचूक उत्तर दिलंय. तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. तुम्हाला सुद्धा 3:30 मध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचे तुम्हाला 57575 वर. अशीच धमाल आपण रोज करत राहणार आहोत. पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम 3:30.